राहत नाही, स्त्रियांवर अत्याचार झाले, कामगारांवर बेरोजगारी आली, तेव्हा तुम्ही का उभे ठामपणे उभे राहिलात नाही हे मला तुम्हाला सांगायचं आहे. उरण तालुक्यातल्या सर्व गावातल्या क्रिकेटवीरांना मला सांगू इच्छिते मी की ज्या ज्या वेळी तुमचे क्रिकेटचे सामने येतात, क्रिकेटचा सीझन येतो, त्या वेळी तुम्ही 50-50 जणांचा प्रत्येक गावातून ग्रुप करून त्याच्यासाठी यांच्या घरी तुम्ही अभिमानाने प्रेमाने त्यांना उद्घाटन म्हणून आमंत्रित करायला येतात. एक ग्रुप गेला 50 जणांसाठी, दुसरा ग्रुप तयार होतो. आम्ही त्यावेळी तेजस दादा तुम्हाला कुठल्याही पद्धतीने नाराज न करता तुमच्या प्रत्येक कार्याला उपस्थित राहतात. कधी कधी एका गावातून 5-5 वेळा सुद्धा आमंत्रित केले जाते. त्यावेळी सुद्धा एकदा सुद्धा न चुकता तेजस दादा तुमच्या क्रिकेटच्या सामन्याला उपस्थित राहतात. तुम्हाला तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या पूर्ण करतात. मग मला आता सुद्धा मी हेच तुम्हाला सांगू इच्छिते की आता तुम्ही ज्याप्रमाणे जसे तुम्ही तुमच्या मागण्यांसाठी काय तेजस दादाला तुम्ही उभे करता, तसे आता सुद्धा त्यांना तुम्ही भरपूर प्रेमाने आणि अपेक्षेने की माझा दादा तेजस दादा आहे त्याच्यासाठी आम्हाला लढायलाच पाहिजे या हिमतीने तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहायला हवे. आतापर्यंतच्या काही माजी आमदारांच्या सभा झाल्या, त्या सभेमध्ये काही नेते मंडळी सांगतात की आतापर्यंत आमची 4 वेळा आमची सत्ता होऊन गेली. मग 4 वेळा सत्ता म्हणजे तुम्ही किती 20 वर्ष तुम्ही जवळजवळ उरण तालुक्यात तुम्ही राज्य केलेत ना. मग उरण तालुक्याचा विकास